हॅलो गाईस, आज आपण वालीची भाजी करणार आहोत. पहिला मी तेल टाकलं 2 चमचे, त्याच्यानंतर लसूण टाकलाय बारीक चिरून चॉप करून, तो चांगला लाल व्हायला पाहिजे आपला. त्यानंतर मी कढीपत्ता टाकलाय. कढीपत्ता मी 4 टाकले त्याच्यामध्ये. नंतर जिरं टाकलंय. नंतर मोहरी टाकली आहे. ते पण चांगलं लाल होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपला कढीपत्ता तडतडलेला आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं नॉर्मली आपण बघायचं आहे हे करून की परतून बघायचं आपला लाल झाला आहे का कढीपत्ता. परत त्याच्यानंतर कांदा टाकला आहे मी. कांदा पण आपल्याला चांगला लाल परतून घ्यायचा आहे. चांगला परतायचा आहे आपल्याला कांदा. आता सगळा मी कांदा टाकला. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. 5 मिनटं जरा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा आपला परतलेला आहे, तो जरा वाफेवरती आपल्याला शिजवायचा आहे. त्याच्यानंतर मी टोमॅटो टाकलेत. टोमॅटो पण चांगले परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो जरा मऊ होईपर्यंत आपल्याला जरा शिजवायचा आहे तो. त्याच्यानंतर हळद टाकायची आपल्याला. मी 1 चमचा हळद टाकलेली आहे. आणि आता आपल्याला मसाला टाकायचा आहे. मी मालवणी मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये. 2 चमचे टाकलेत मी मालवणी मसाला. आणि थोडासा घेतला आहे मी अजून, हा गरम मसाला आहे. तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. परतून झाल्यानंतर तो जरा चांगला परतल्यानंतर तो जरा 1 मिनिट चांगला शिजून घ्यायचा आहे, म्हणजे तेल साईडला सुटलं पाहिजे. तर हे बघा गाईस, आपलं तेल चांगल्यापैकी साईडनीच सुटलेलं आहे, म्हणजे आपला कांदा चांगला शिजलेला आहे तेलामध्ये. तर हे बघा गाईस, आपला कांदा चांगला शिजलेला आहे. तर आपण त्यामध्ये आता वाल आणि बटाटे टाकूया. बटाटे चांगले आपण आता हे परतून घेऊया. चांगला मसाला आपला सगळीकडे लागला पाहिजे. आता आपण थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार. आता आपण ढाकण मारून वाफेवरती शिजवून घेऊया 15 मिनिटासाठी. आपल्या भाजीला चांगलं पाणी सुटलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकूया. तर आपली भाजी तयार झालेली आहे. आपण आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि चांगलं ढवळून घेऊया. भाजी आता बनवून रेडी झालेली आहे. आता झाकण मारून ठेवूया.